चव्हाणांचं हे स्मृतीस्थळ आहे आणि मराठीतील एक उत्तम प्रशासक, राजकारणी आणि त्याबरोबर उत्तम लेखक म्हणूनही आपण चव्हाण साहेबांकडे पाहतो. आणि त्यामुळं त्यांच्या साहित्याबद्दल मला पहिल्यापासून आत्मीयता आहे. आणि त्यामुळं त्यांच्या भागामध्ये आल्यावर, त्या जिल्ह्यामध्ये आल्यावर त्यांना मानवंदना करून आज मी 2-3 ठिकाणी जाऊन आलो. सकाळी मी पत्री सरकारचे निर्माते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या येडे मच्छिंद्र गावी जाऊन आलो. त्यानंतर शेजारी रेटरे हरणाक्ष येथे पट्टे बापूराव कुलकर्णी जे मोठे शाहीर होऊन गेले त्यांना अभिवादन केलं आणि आता चव्हाण साहेबांना. म्हणजे ही या भूमीतली होऊन गेलेली पुढच्या पिढ्यांसाठी स्फूर्तिदायी ललांभूत ठरावीत अशी ही श्रेष्ठ मंडळी होती. आणि त्यामुळे त्यांच्या पवित्र स्मारकांना जाऊन तिथं आपला माथा टेकावा आणि स्फूर्ती घ्यावी यासाठी मी मुख्यतः इथं आलो. मुख्य वैशिष्ट्य म्हणजे असं की चव्हाण साहेब आणि आमचं कुठेतरी एक चांगले ऋणानुबंध आहेत. कारण माझ्या आईचे माझ्या पत्नीचे मामा बाबूराव खिवळकर हे चव्हाण साहेबांचे मित्र होते आणि बाबूरावांच्या आईकडे चव्हाण साहेब नेहमी यायचे आणि त्या मातेकडून सुद्धा चव्हाण साहेबांची अनेक पत्र मला मिळालेली होती.